आदित्यने इशारा केला होता. तो समजून सायली लगेच स्टेजवरून खाली उतरण्यासाठी पुढे सरकली. तेव्हा मागे बसलेल्या लोकांमध्ये चष्मा घातलेली एक मुलगी, जिच्या गळ्यात ओळखपत्र अडकवले होते. ती मुलगी दिसायला अतिशय साधी होती. तिने मोठ्याने आवाज दिला, "एक्सक्यूज मी मॅडम, जस्ट वन क्वेश्चन प्लीज." सगळ्यांचे चेहरे मागे वळले. आदित्यने हात वर करून तिला नकार दिला. "नो मोर क्वेश्चन. इट्स हर फर्स्ट टाइम ऑन स्टेज अँड सी इज नर्वस. इट्स रिलेटेड टू युअर प्रॉडक्ट मिस्टर इनामदार, प्लीज." आदित्य तिला थांबवण्याआधी किंवा समजवण्याआधी ती मुलगी माईक धरून जोरात बोलली, "मॅडम, फक्त काही पैशांसाठी प्राण्यांना मारणे कितपत योग्य आहे? तुम्हाला चुकीचे वाटत नाही का?" सायली आधी तिच्या उत्तरांसाठी मिळालेल्या टाळ्यांमुळे खुश होती. अशा परिस्थितीत थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स तिला किती महागात पडणार होता याची तिला कल्पना नव्हती. तिने त्या मुलीच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचारही केला नाही आणि तिचा प्रश्न पूर्ण करण्याआधीच सायली काही विचार न करता पटकन बोलली, "हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुक्या आणि निष्पाप प्राण्यांना मारणं हे सर्वात मोठं पाप आहे. हा निव्वळ अत्याचार आहे." पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून टाळ्यांची अपेक्षा करणाऱ्या सायलीला या उत्तरावर मौनाशिवाय काहीच मिळाले नाही. आदित्य दोन्ही हातांनी डोकं धरून बसला. वेदिका आणि अक्षय एकमेकांकडे बघू लागले. "मग मॅडम, तुम्ही तुमचे पती आणि भारतातील सर्वात यशस्वी बिझनेसमॅन आदित्य इनामदार यांना हे का समजावून सांगितले नाही? त्यांनी सुरू केलेल्या नवीन हँडबॅग लाईनसाठी हजारो निष्पाप प्राणी मारले जातील आणि त्यांची कातडी काढली जातील आणि हे आपल्या पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. मी एक प्राणीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी असल्याने मी इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आव्हान करते की तुम्ही या बॅगचा बहिष्कार करा. तुम्ही खूप सुसंस्कृत आणि मानवी समाजाचा भाग आहात. प्राण्यांवर होणारा हा अत्याचार बंद करा." तेवढ्यात त्या मुलीच्या मागे बसलेले आणखी काही तरुण तरुणीही उभे राहिले आणि जोरजोरात घोषणाबाजी करू लागले. ती प्राणीप्रेमी संस्थेतून आलेली मुलगी. ती आणखी रायता पसरवण्याआधीच आदित्यच्या इशाऱ्याने सुरक्षा रक्षकाने त्या महिलेला तिथून हाकलून दिले. हॉलचे वातावरण चांगलेच तापले होते. लोक आपापसात कुजबुजू लागले होते. "तुझी बायको असं का बोलली? याचा तुझ्या व्यवसायावर किती परिणाम होईल माहीत आहे का?" आदित्यच्या पलीकडे बसलेले मिस्टर कपूर त्याच्या कानात कुजबुजले. आदित्य थुंकीचा घोट पित राहिला होता. "येस, यू नो मिस्टर कपूर, सी इज अ व्हेजिटेरियन, सो आय गेस सी लिटिल प्रॉब्लेम." त्यांचे बोलणे ऐकून आदित्यला लाज वाटली आणि त्याने हसत हसत बोलणं हसण्यावारे घेतलं. "जस्ट टेक केअर मॅन. आय होप हर स्टेटमेंट वॉन्ट इफेक्ट युअर न्यू बिगिनिंग." "न, नॉट एट ऑल. आय विल हँडल." सायलीचा चेहरा पांढरा पडला. आदित्यला सतत मान खाली घालताना तिला समजलं की काहीतरी गडबड झाली आहे. काय ते समजायचे बाकी होते. कार्यक्रम संपला. लोक हळूहळू उठून निघून जाऊ लागले होते. आदित्यने सायलीच्या खांद्यावर हात ठेवला. सायली अजूनही त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. "मी बरोबर तर बोलले होते ना? मग सगळे इतके शांत का झाले?" "काही नाही, सोड. टेन्शन घेऊ नको. जा गाडीत बस. मी आलो लगेच." आदित्य इकडे तिकडे कोणाला तरी शोधत होता. "कुठे जात आहात तुम्ही?" "कोणाला तरी शोधतोय." आदित्यने आरामात सायलीला गाडीत बसवले आणि परत आत येऊ लागला. "कायनात कुठे आहे?" त्याने गेटवरच अक्षयला विचारले. "आत कदाचित भाई." ऐक तर." आदित्य त्याचे काही न ऐकता आत धावत गेला. "कायनात." त्याचा जोराचा आवाज हॉलमध्ये घुमला. काही प्रतिसाद मिळाला नाही. इकडे कायनात घामाने भिजलेली पॉवर कंट्रोल रूममध्ये जाऊन खुर्चीवर बसून जोरजोरात श्वास घेऊ लागली. जणू ती लांबून पळत आली होती. "ओ माय गॉड, प्लीज सेव्ह मी." "हे तर मला करायचं नव्हतं. सीट. हे कसं झालं?" तिने तिचे केस ओढले आणि मग पटकन तिची पर्स उघडली, तिचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन करू लागली. एका ओळखीच्या आवाजाच्या व्यक्तीने फोन उचलला आणि म्हणाला, "हॅलो, हाय कायनात. कार्यक्रम कसा झाला?" कॉलच्या दुसऱ्या बाजूला शामराव होते. "सगळं गडबडलंय मिस्टर इनामदार, सगळं. आणि तुमचा मुलगा तलवार घेऊन मला शोधत आहे." "म्हणजे सायली काही चुकीचं बोलली का?" "अरे, सायली सुरुवातीला खूप छान बोलली होती, भीत का होईना. पण नंतर तिला आत्मविश्वास आला आणि काय माहीत नाही की एका पर्यावरणवादीने कार्यक्रमात कुठून प्रवेश केला आणि तिने सायलीला काही विचित्र प्रश्न विचारून सर्व काही बिघडवले. तिला कोणी बोलावले?"
बाहेरून रागात कायनात कायनात असा आवाज सारखा सारखा येत होता. माहीत नाही सर, पण आता मी राजीनामा देत आहे. खूप झालं सर. आदित्य सरांनी मला काही विचारले तर मी सगळं सरळ सरळ तुमचंच नाव घेईन. मला जिवंत राहायचे आहे सर. मलाही लग्न करायचे आहे, घर बसवायचं आहे. बाहेरून येणारे आवाज थांबले आणि कायनातच्या फोनवर मेसेज आला. शक्य तितक्या लवकर घरी ये. बिझनेसविषयी काही बोलायचे आहे. सर 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 ते मला घरी बोलवत आहेत. तेही एवढ्या रात्री. ते मला नक्कीच मारतील आणि त्यांच्या प्रॉपर्टीतच कुठेतरी गाडतील. जी विष मी कालवले आहे इतके दिवस, त्याचाच हा परिणाम आहे. कायनात, घाबरणं थांबव. शामराव रागाने ओरडला. काय सर घाबरणं थांबव? कंपनीच्या नवीन प्रोजेक्टच्या लॉन्च इव्हेंटमध्ये त्यांचा मटिया मेट झाला. सायलीला पण रिप्लाय देण्याची इतकी घाई करण्याची काय गरज होती? कायनातने डोक्यावर हात मारून घेतला. ठीक आहे कायनात, यात तुझी काही चूक नाही आणि आदित्य तुला काही बोलणार नाही. मी हमी देतो. नाही सर, तुमचं खूप खूप आभार, पण मी आता परत माझा चेहरा दाखवायला जाणार नाही. ते आता किती रागात आहे हे मी चांगलं समजू शकते. ठीक आहे, मी आदित्यशी बोलतो आणि मग तुला सांगतो. इकडे आदित्य कायनातला मेसेज करून बाहेर आला होता. आज त्याची पहिली रोमॅन्टिक डिनर डेट होती, पण सगळी मजा आधीच उद्ध्वस्त झाली होती. आता त्याला त्या डेटमध्ये रस नव्हता. दोघेही शांत बसून हॉटेलमध्ये जेवण करत होते, जणू एकमेकांना पूर्णपणे अनभिन्न होते. सायलीची भीती जायचं नाव घेत नव्हती. आदित्य पण सामान्य नव्हता. फोनवर वारंवार चमकणारे मेसेजेस पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे. शेवटी सायलीने संभाषण सुरू करण्यासाठी स्वतःच्या बाजूने बोलली. मी तुम्हाला काही विचारू का? आदित्यने मान खाली घालून होकार दिला. मी असे काही चुकीचे तर बोलले नाही ना? सगळे अचानक गप्प झाले. नाही नाही, अजिबात नाही. पण ज्यावेळी तू बोललीस ती वेळ आणि ठिकाण बरोबर नव्हते का? सायलीच्या चेहऱ्यावरची निराशा मावळत नव्हती. सायली, आपल्या बॅग चामड्याच्या आहेत आणि ती मुलगी त्याला टार्गेट करत बोलत होती. तू तिथे त्या मुलीच्या सपोर्टमध्ये बोललीस, जे आपल्या कंपनीच्या प्रतिमेला घातक ठरू शकते. मग काय बोलायला हवे होते? सायली, खरं तर प्रत्येक वेळी प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज नसते. कधी कधी प्रश्नाला महत्त्व नसल्यासारखं गप्प बसायचं, समजलं का? पण खरंच आपण प्राण्यांना त्यांच्या कातड्यासाठी मारतो का? सायली, आपण हे काम करत नाही. जनावरांची कातडी टेनरिओमधून प्रक्रिया होऊन येतात. आपल्या फॅक्टरीत त्यांच्यापासून फक्त बॅगा बनवल्या जातात. आपल्या कंपनीचा एकही कत्तलखाना नाही. माझ्या बोलण्यामुळे कंपनीचे खरोखरच मोठे नुकसान होईल का? सायलीने अतिशय निरागसपणे विचारले. नाही, तसेही कानपूर हे चामड्याच्या व्यवसायासाठी ओळखले जाते आणि आपली कंपनी एकटीच हा व्यवसाय करत नाही. शेकडो आंतरराष्ट्रीय कंपन्याही हा व्यवसाय करतात. 1-2 दिवसांची गोष्ट आहे आणि मग सगळे विसरतील. आदित्य मात्र खूप अस्वस्थ होता, पण तरीही तो सायलीला काळजीपूर्वक गोष्टी समजावून सांगत होता. त्याच्या मनात थोडी खंत होती की कार्यक्रमाला येण्यापूर्वी सायलीला हे सगळं समजावून सांगितलं असतं तर कदाचित आज ही परिस्थिती आली नसती. तरी पण ह्या बॅगमुळे किती प्राणी मारले जात असतील. सायली, मी म्हटलं ना की आपण हे काम करत नाही. मग तुम्हाला त्यांची कातडी कुठून मिळते? काटा आणि चाकूने चीज ऑमलेट कापताना आदित्य म्हणाला. टँडरीजमधून. आणि टँडरीला ते कुठून मिळते? सॉल्टर हाऊस म्हणजे कत्तलखानामधून. म्हणजे गोष्ट तर एकच झाली ना. तुम्ही मागणी करता म्हणूनच ते प्राणी मारून त्यांची कातडी काढून तुमच्याकडे पाठवतात. आदित्यचे तापमान तसेही वाढले होते. सायलीच्या कंपनीविरुद्धच्या वक्तव्याचा विचार करणाऱ्या बोर्ड डायरेक्टर्स आणि इतर लोकांकडून सतत फोनवर मेसेज येत होते आणि आदित्यला अनेक प्रश्न विचारले जात होते. आदित्यने वैतागून फोन बंद केला होता. पण आता जेव्हा तो सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सायलीने त्याला दोष देण्यास सुरुवात केली. आदित्य त्याचा ताबा सुटू नये म्हणून खूप प्रयत्न करत होता. पण तुमच्याकडे खूप पैसा आहे. काही नवीन व्यवसाय सुरू करूया. जगात फक्त प्राणी मारून काहीतरी नवीन घडवायचं आहे का? माझे वडील म्हाताऱ्या गाईलाही कसायला देत नव्हते. खूप सेवा करायची. रोज हिरवं ताजं गवत खायला द्यायची आणि त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण संस्कार करायचे. शेवटी प्राणी पण आपली गरज. बास. आदित्यने ताटातला चमचा जोरात आपटला. बास. आणखी एक शब्द अजून नाही. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब जुन्या विचारांचे अडाणी आहात. तेच तुझे संगोपन आणि विचार आहेत. मला तुझ्याकडून काहीही ऐकायचं नाही. तुला व्यवसायाबद्दल काय माहीत आहे? डॅड आणि माझं वर्षानुवर्षांचं स्वप्न होतं आमची स्वतःची लेदर लाईन सुरू करण्याचं. बट ऑल थँक्स टू यू. काय? तुझ्यामुळे
कंपनीचे बाजार शेअर मूल्य पहिल्याच दिवशी घसरायला लागले. हे बघ, आदित्यने त्याचा फोन पुन्हा चालू केला आणि कंपनीच्या स्टॉक व्हॅल्यूचा चार्ट उघडून तिच्यासमोर ठेवला. हो, पण तुला कसं करणार? तू तर अडाणी आहेस. अरे मी सांगतोय, निदान तेव्हा तरी थोडी तरी समज दाखव. मॅडम, एका तासात तू सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, प्राण्यांचा मशिहा बनून, पण तुझ्या घरच्यांच्या स्वप्नांना लाथ मारून. आदित्यने फोन टेबलावर आदळला. असं बोलू नका. मी माझ्या कुटुंबाबद्दल असा विचार कधीच करणार नाही. आदित्यने रागाने आपले दोन्ही हात जोडून कपाळावर टेकवले. पुरे झाले सायली, मी तुझे खूप ऐकले. आता काही बोलू नकोस. मी आयुष्यात काहीही सहन करू शकतो, पण अपयश सहन करू शकत नाही. उद्या माझा प्रोजेक्ट अयशस्वी झाला तर ते फक्त तुझ्यामुळेच असेल. आदित्यने फोन उचलला. त्याने खुर्चीला जोरात धक्का दिला. ती मागे पडली आणि तो स्वतः उठून बाहेर आला. फोनवर सतत श्यामरावचे कॉल येत होते. रागाने उकळत आदित्य गाडीत जाऊन बसला. आदित्यने गाडीचा दरवाजा धाडकन बंद केला. श्यामरावचा फोन पुन्हा वाजला. आदित्यने गाडीच्या सीटवर डोकं टेकवून एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन उचलला. हॅलो डॅड. हॅलो बेटा. ठीक आहे आदित्य. मला माहीत झालं मिस्टर कपूरकडून कार्यक्रमात जे काही घडले. बोटांनी डोळे चोळताना आदित्यने फक्त होकार दिला. बेटा, काही हरकत नाही. हे नेहमीच घडतं. आदित्य, नवीन उंची गाठणाऱ्यांकडेच लक्ष वेधले जाते आणि टीकाही केली जाते. दुःखी व्हायची गरज नाही. तुला माहीत आहे, पब्लिसिटीसाठी हे सर्व 2-4 दिवस चालेल आणि मग सर्व काही थंड होईल. डॅड, तुम्ही कायनातला डिफेंड करत आहात काय? मी कायनातचा बचाव का करू लागलो? आदित्यने डोळे घट्ट मिटले आणि मुठी आवळून रागावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. डॅड, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. हे सर्व त्या निरुपयोगी कायनातने केले आहे. हा कार्यक्रम व्यवस्थित संपला होता. काय गरज होती तिला सायलीला स्टेजवर बोलवायची? जर तिने बोलावले नसते तर हे सर्व कधीच घडले नसते. मी तिला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. गोपनीय घटनांची रूपरेषा विकृत करण्यासाठी मी तिच्यावर कायदेशीर दावा करेन. आदित्य रागाने आपले हात दातांमध्ये चावत बोलला. आदित्य, शांत हो. तुला माहीत आहे की तू जेव्हा रागवतोस तेव्हा तू अनेकदा चुका करतोस. या आधीही तुझ्याकडून चुका झाल्या आहेत. म्हणून आधी स्वतःला शांत कर आणि मला सांग, कार्यक्रमाची रूपरेषा कुणी बनवली? आदित्य अस्वस्थपणे गाडीच्या दुसऱ्या सीटवर मुठी मारत होता. खूप बारीक आवाजात बोलला. वेदिकाने. हे शक्य आहे का की वेदिकाने स्वतः सायलीची स्पीच त्या रूपरेषेमध्ये जोडली आहे? डॅड, वेदिका मला न विचारता एवढं मोठं मूर्खपणाचं पाऊल उचलेल? कधीच नाही. हे फक्त तुमची आवडती कायनातच करू शकते. आणि प्लीज, यावेळी तुम्ही तिची बाजू घेतली तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तुला खात्री आहे का की वेदिकाने त्या रूपरेषेत असे काही जोडले नाही? तुझं यावर वेदिकाशी बोलणं झालं असेल? नाही झालं डॅड. पण तरीही मी डोळे मिटून विश्वास करतो वेदिकावर की ती आपल्या कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी एवढं मोठं पाऊल कधीच उचलणार नाही. कधीही नाही. आणि तुमचा विश्वास नसेल तर मी आत्ताच वेदिकाला कॉन्फरन्सला घेतो. कॉल डिस्कनेक्ट करू नका. आदित्य असे बोलून वेदिकाला फोन करू लागला. वेदिका आणि अक्षय दुसऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये गच्चीवर त्यांच्या जेवणाच्या टेबलावर बसले होते. जे हाल आदित्य आणि सायलीचे होते, वेदिका आणि अक्षयचे त्यांच्यापेक्षा वेगळे नव्हते. अक्षय तरी नेहमीप्रमाणे जेवत होता. वेदिका चमचा प्लेटमध्ये गोलगोल फिरवत होती. वेदू बेबी, जेवण कर. घरी जाऊन तसेही आदित्यभाईचे मोठे मोठे लेक्चर खायचे आहेत. अक्षय, आता मलाही असं वाटायला लागले की जसे डॅड गेले आहेत तेव्हापासून सगळे ट्रेसमध्ये आहेत. डॅड होते तेव्हा सगळं सांभाळत होते. मी भाई आणि डॅडशी बोलेल. गोष्टी अजून इतक्या कॉम्प्लिकेटेड नाहीत. हो, आता फक्त 2च तास झाले आहेत. कॉम्प्लिकेटेड व्हायला जास्त वेळ लागणार नाही जर व्यवस्थित हँडल केले नाही तर. तेवढ्यात वेदिकाचा फोन वाजला. वेदिकाने चमचा बाजूला फेकला आणि फोन घेऊन उभी राहिली. आदित्य सर कॉल करत आहेत. अक्षय, फक्त 1 मिनिट. अक्षय खाण्यात मग्न होता. हॅलो सर. वेदिका, डॅडसुद्धा लाईनवर आहेत आणि जास्त वेळ न घालवता मला थेट विचारायचे आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषेत तू सायलीची स्पीच ॲड केली होती का? कारण जेव्हा तू ती माझ्याकडून अप्रूव्ह केली तेव्हा त्यात सायलीचे नाव नव्हते आणि तू नंतर माझा सल्ला न घेता ते जोडले असेल तर ती किती बालिश आहे तुला माहीत आहे. सर, मला 1 मिनिट बोलण्याची संधी तर द्या. मी तुमच्याकडून मंजूर केलेली रूपरेषा अंतिम होती आणि तीच मी कायनातला पाठवली होती. हे सर्व कसे घडले ते मला माहीत नाही, पण कदाचित कायनात
एक्झॅक्टली वेदिका, मी इतका वेळ डॅडला हेच समजावून सांगत होतो की ही सगळी कायनातचीच चूक आहे. ती एक अतिशय बेजबाबदार मुलगी आहे. माहीत नाही का तुम्ही तिला एवढं डोक्यावर बसवलं आहे. डॅड, मी कायनातला सोडणार नाही. तिने एका PAची जबाबदारी नीट पार पाडली नाही. तिला याचे परिणाम भोगावे लागतील. ठीक आहे, मी तुझ्याशी सहमत आहे आदित्य. कायनातने खरंच चूक केली आहे, त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे. वेदिका आणि आदित्य दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. आणि श्यामरावने सुद्धा. श्यामरावला त्याचे वय आणि मुलाची घाई या दोन्ही गोष्टींची जाणीव होती. जर कायनातने त्याच्यासमोर सांगितले की तिने हे सगळं श्यामरावच्या सांगण्यावरून केले, तर कदाचित आदित्यचा त्याच्या वडिलांवरचा विश्वास उडाला असता. खरं तर त्यांना काहीतरी वेगळंच हवं असतं. एक्झॅक्टली डॅड, म्हणूनच मी तिला काढून टाकत आहे. थांब आदित्य, थांब. माझ्याकडे यापेक्षा चांगला मार्ग आहे. आदित्य गप्प झाला. आदित्य, आपण तिला आत्ता काढून टाकले तर कंपनी धोरणानुसार आपल्याला तिला 2 महिन्यांचा पगाराची भरपाई द्यावी लागेल. मग मी देईन. तिला माझ्या नजरेसमोरून काढण्यासाठी मी कितीही किंमत मोजेन. पण मी तुला त्यापेक्षा काहीतरी चांगलं सांगू शकतो. काय? आपल्याला गावातल्या फॅक्टरीसाठी एक प्रोडक्शन सुपरवायझरची गरज होती. कायनातला तिथे पाठवलं असतं. ती तुझ्या नजरेसमोरून जाईल आणि आपल्या कंपनीला कोणतीही भरपाई द्यावी लागणार नाही. कायनात तिथे कधीच ॲडजस्ट करून घेणार नाही आणि काही दिवसातच वैतागून राजीनामा देईल. तिलाही धडा मिळेल आणि कंपनीचं नुकसान होणार नाही. श्यामराव थोडा वेळ शांत बसून आदित्यचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आदित्य नाही, पण वेदिका लगेच बोलली. डॅड, चालेल. आपल्याला त्या मुलीला धडा शिकवायचा आहे ना, मग यापेक्षा चांगली कल्पना काय असू शकते? आदित्यने वेदिकाशी सहमती दर्शवली. तिने माझ्या डोळ्यांसमोर येऊ नये अशी माझी इच्छा आहे, नाहीतर तिचा माझ्या हातातून खून होईल. आदित्य हलक्या हाताने डोकं दाबत म्हणाला. श्यामरावने डोळे मिटले आणि मग सुटकेचा दीर्घश्वास घेतला. आणि इथे तुझ्या कामात तुला कोण मदत करेल आदित्य? तुझे आणि अक्षयचे शेड्यूल? डॅड, मी दुसऱ्या कोणाला तरी हायर करेल, जी या कायनातसारखी बेजबाबदार अजिबात नसेल. आणि मग मी पण आहे ना डॅड, तोपर्यंत मी सगळं सांभाळून घेईन. वेदिकाने दुसऱ्या बाजूने उत्तर दिले. टेक युअर टाईम. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही आदित्य. अशा छोट्या छोट्या गोष्टी बिझनेसमध्ये होत राहतात. त्याच्यामुळे स्वतःची शांती भंग होऊ देऊ नको. आदित्यने त्याचे डोकं जोरात दाबायला सुरुवात केली. जा, घरी जावा. सर्वजण विश्रांती घ्या आणि उद्या याविषयी बोलू. श्यामरावने फोन ठेवला. वेदिकासुद्धा लाईन सोडून गेली होती. आदित्यने फोन शेजारच्या सीटवर ठेवला की अचानक त्याच्या गाडीच्या काचेवर कुणीतरी ठोठावले. हॉटेलचा वेटर होता. आदित्यने काच खाली केली. सर, त्या मॅडम. तो असे बोलताच आदित्यची नजर अचानक शेजारच्या सीटवर गेली. सायली अजून परतली नव्हती. आदित्यने घाबरून गाडीचा दरवाजा उघडला आणि पटकन आत पळत सुटला. रात्रीचे 11 वाजले होते. रेस्टॉरंट जवळपास रिकामेच झाले होते. आदित्य आत गेला. समोर सायलीला ज्या अवस्थेत खुर्चीवर बसलेले पाहिले, त्याचे मनच दुखले. सायलीला उलट्या झाल्या होत्या आणि ती त्यात पूर्णपणे भिजली होती. आताही तिला अधूनमधून उलट्या होत होत्या. सगळे तिथे आदित्यला शोधत होते. सायलीला कुणीही उठू देत नव्हते, कारण रागाच्या भरात आदित्य बिल द्यायला विसरला होता. 2 मिनिटे सगळी चिडचिड आणि राग पाण्यासारखा निघून गेला. पलीकडून वेड्यासारखा धावत तो सायलीजवळ पोहोचला आणि पटकन खिशातून रुमाल काढून तिचं तोंड साफ करू लागला. तुम्ही बाजूला व्हा, तुमचे कपडे खराब होतील. चुप कर. हे कसं काय सायली? माहीत नाही, मी तर जेवण करत होते, पण याचा वास अजिबात आवडत नव्हता. अचानक मला मळमळ वाटू लागली. मी उठले आणि बाथरूमकडे निघाले, पण तोपर्यंत बोलता बोलता सायलीच्या डोळ्यात पाणी आले. आदित्यने तिच्या जेवणाच्या ताटात पाहिलं. रोट्यांमध्ये लोणी होते. सायलीला कदाचित तेलकट जेवण असल्याने उलटी झाली असावी. त्याचा नुसता वास घेतल्याने तिला मळमळ होत होती. कदाचित गरोदरपणामुळे असेल. डॉक्टरांनी तसं सांगितलं होतं की काही काळानंतर काही पदार्थ आवडतील तर काही आवडणार नाहीत. सायलीने आता तेलकट अन्न खाऊ नये. सायली, मला फोन तरी करायचा. केला होता. तुमचा फोन बिझी जात होता. आदित्यने वेटरकडून बरेच टिश्यूज मागवले आणि हळूच तिच्या साडीतून उलटी साफ करायला सुरुवात केली. सायलीने मान खाली केली आणि आदित्यच्या हातातील टिश्यू हिसकावून घेण्यास सुरुवात केली. द्या माझ्याकडं, माझी मी साफ करते. शांत बस. आदित्यने तिला खडसावले. असे बोलताच तिला दुसरी उलटी झाली. आदित्य उठला नाही.
तो सायलीच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवत राहिला. पुन्हा पुन्हा चेहऱ्यावरून तिचे केस बाजूला करत होता. हे लोक ओरडतील, मी त्यांची जागा खराब केली. नाही सायली, मी त्यांना जास्तीचे पैसे देईन. तू शांत हो. तिच्या डोक्यावर हात फिरवत आदित्य म्हणाला. मग त्याने टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलून एका ग्लासात पाणी घेऊन सायलीला दिले. घे जरा गुळणी कर आणि थोडे पाणी पी, जास्त नाही, ठीक आहे? एवढं बोलून आदित्य मागे वळला तेव्हा सायलीने त्याचा हात घट्ट धरला. तुम्ही कुठे जात आहे? नका जाऊ. आदित्य पुन्हा मागे वळला आणि खुर्ची उडून त्यावर बसला. कुठंही जात नाही, मी इथेच आहे. अक्षयला फोन करतोय. तू थांब जरा. आदित्यने तिथेच बसून अक्षयला फोन केला. हॅलो अक्षय, मी माझ्या रेस्टॉरंटची लोकेशन पाठवत आहे. तू वेदिकाला घेऊन लगेच ये. अक्षय घाबरला आणि सीटवरून उठताना म्हणाला. काय झालं बाई? सगळं ठीक आहे ना? हा सर्व काही ठीक आहे. सायलीची तब्येत जरा खराब झाली आहे आणि मला मायग्रेन स्टार्ट झाले आहे. मला गाडी चालवता येणार नाही, त्यामुळे तू वेदिकासोबत ये. तुम्ही थांबा, आम्ही दोघे आत्ता येतोय. अक्षयने अर्धे जेवण तसेच ठेवले आणि लगेचच बिल भरण्यास सुरुवात केली. अक्षय, काय झालं? अचानक सगळं ठीक आहे ना? हो, भैया आणि सायली दोघांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे त्याला गाडी चालवता येणार नाही. म्हणूनच त्यांनी आपल्याला बोलावले आहे. पटकन चल वेदिका. वेदिकाही घाबरून गाडीकडे धावली. आत्ता आदित्य सर तिच्याशी एकदम नॉर्मल बोलत होते, मग त्यांना अचानक काय झालं? दोघांना आदित्यच्या ठिकाणी पोचायला 15 मिनिटेही लागली नाहीत. पण जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा त्या दोघांची अवस्था खरोखरच वाईट होती. आदित्य टेबलावर डोकं ठेवून बसला होता. भाई, सायलीने औषध आणले होते ना? खाल्ले नाही का? खाल्ले आहे. सायलीला गाडीत घेऊन जा, मी येतोय. वेदिकाने धावत जाऊन सायलीला उठवून तिच्या गाडीत घेऊन गेली. अक्षय, मी सायलीला घेऊन जाते, तू सरांना घेऊन ये. नको, थांब. अक्षय तिथूनच ओरडला. इतक्या रात्री जाणं तुम्हा दोघांसाठी अजिबात सुरक्षित नाही. एक काम कर, सायलीला माझ्या गाडीत बसव आणि तू भाईसोबत ये. आदित्य उठला आणि त्याच्या गाडीकडे गेला. सीट बेल्ट लावला आणि ड्रायव्हिंग सीटच्या शेजारच्या सीटवर बसला. वेदिका ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि तिने एकदा आदित्यकडे पाहिलं. तो सीटवर डोकं टिकून डोळे मिटून बसला होता. वेदिकाने गाडी स्टार्ट केली आणि घराकडे निघाली. वेदिकाला माहीत होते की आजच्या दिवसाबद्दल आदित्यशी बोलणे पूर्णपणे बेकार आहे. ती पूर्ण रस्ता गप्प बसली, पण मनातील गडबड थांबण्याचे नाव घेत नव्हती. धन्यवाद.